फोडणी घातलेला पदार्थ आपण खाल्ला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये मसाला आणि तेलाचा वापर जर मोठ्या प्रमाणात केला असेल तर पित्त वाढण्याची पण शक्यता असते. त्यामुळे हा ऋतू जो असतो तो अम्लपित्त वाढवणारा असतो. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांना लक्षात येत असेल की अम्लपित्त मोठ्या प्रमाणात वर्षा ऋतूत वाढतं, कारण अन्नाचं पचन होत नाही. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अग्निबांध्य. वर्षा ऋतूमध्ये अग्नी जो असतो म्हणजे अन्न पचवणारा जी आग आहे, अग्नी आहे, आपल्या शरीरामध्ये निसर्गतः आहे, ती अतिशय मंद झालेली असते. आणि अशा वेळी जर मोठ्या प्रमाणात जर मांसाहार केला गेला असेल किंवा मसाल्याचे आणि तेलकट किंवा तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले गेले तर हे आजार होणार हे सांगण्यासाठी होण्याचीही गरज नाही. 100% आजार होणारच आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी आपण पाळा आणि हळूहळू पुढे जायला लागा. अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगावीशी वाटते ती म्हणजे ऊन आणि पाऊस ज्यावेळी असेल त्यावेळी काय गोष्ट टाळल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस जेव्हा असेल त्यावेळी सतत उन्हात जाणं टाळलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांनी एकमेकाशी संबंध ठेवणं या ऋतूत टाळावं, कारण त्याच्यामुळे